जय भीम. जय भीम. मी विश्वनाथ पवार. आज या ठिकाणी 6 डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. तुमचे आमचे सगळ्यांचे मुक्तिदाते, उद्धारकर्ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांचे अनुयायी देशातल्या कानाकोपऱ्यातून, शहराशहरातून, खेड्यापाड्यातून करोडोंच्या संख्येनं गेल्या 1 तारखेपासून तर पुढील आणखी 10 तारखेपर्यंत येत असतात. मोठ्या प्रमाणात हा सगळा चैत्यभूमीचा परिसर जनसागराच्या माध्यमातून व्यापलेला आहे. हा परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यानं आणि स्मृतीनं पवित्र झालेला हा सगळा परिसर आहे. त्या ठिकाणी ज्या साईडला मी कॅमेरा दाखवत आहे त्या साईडला इंदू मिलचं स्मारक भव्य दिव्य प्रमाणात होत आहे आणि समोरून दर्शनासाठी लाईन चैत्यभूमीच्या दिशेने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जात आहे. मी ज्या ठिकाणी उभा आहे ते अनिल भाऊ यशवंते, कालकथित अनिल भाऊ यशवंते यांनी जे धम्म केंद्र उभं केलं होतं गेले 20 एक वर्ष, या ठिकाणी या चैत्यभूमीच्या परिसरामध्ये धम्माचा प्रसार करणारा जे केंद्र उभं केलं होतं ते सातत्याने प्रत्येक 6 डिसेंबरला या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनिल भाऊ यशवंते यांनी मुक्तिकोणपती अभियानाच्या माध्यमातून चालवलेलं होतं. आज अनिल भाऊ यशवंते आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांचं कार्य सातत्यानं पुढे घेऊन जाण्याच्या त्यांच्या सगळ्या सहकारी निर्णय घेतलेला आहे. त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी आदरणीय माझे धम्म चळवळीतले गुरु मी ज्यांना म्हणतो ते आदरणीय अशोक जाधव गुरुजी हे या ठिकाणी आहेत. त्यांनी आज अत्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या अत्यंत महत्त्वाच्या म्हणजे बाबासाहेबांचे सगळेच विचार म्हणजे आपल्यासाठी सुविचार आहेत, त्यातले जवळजवळ 1956 सुविचाराची एक पुस्तिका प्रकाशित केलेली आहे. ती या ठिकाणी आपल्या धम्म बांधवांना देण्यासाठी त्यांनी ठेवलेली आहे. अतिशय सुबकरित्या मुखपृष्ठ करण्यात आलेलं आहे. या पुस्तिकेचं नाव आहे विचार डॉक्टर बाबासाहेबांचे मानव मुक्तीचे. संपादक आहेत अशोक जाधव गुरुजी आणि या पुस्तकाला प्रस्तावना मिळालेली आहे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर यांची. या सगळ्यासमोर माझ्या धम्मबंधू भगिनी बसलेले आहेत. हे सगळं धम्म प्रसाराचं कार्य करत आहेत. मी आदरणीय अशोक जाधव गुरुजी ज्यांनी ही पुस्तिका संपादन केलेली आहे त्या पुस्तिकेबद्दल आणि ह्या मुक्तिकोणपती अभियानाबद्दल आदरणीय अशोक जाधव गुरुजींना विनंती करतो की आपण या निमित्तानं लोकांना संबोधित करावे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपण कशा रीतीने आत्मसात करावा, धम्माचं कार्य कशा पद्धतीने पुढे घेऊन जायचं या संदर्भात आदरणीय अशोक जाधव गुरुजी बोलतील. सर्वांना जय भीम. मी अशोकदाई जाधव अर्थात कनेक्ट म्हणून मी आपल्या सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांच्या या 6 डिसेंबर 1956ला जे महापरिनिर्वाण झालं त्यानिमित्तानं आपण या ठिकाणी त्यांना स्मरण करण्यासाठी, त्यांची आठवण करण्यासाठी या ठिकाणी येत असतो. त्याबद्दल आपण फार लांबून आलेले आहात. आपल्याला आपल्या मनामध्ये जी बाबासाहेब आस्था आणि प्रेम आहे त्याच कारणानं इथं आला आहात. आपल्याला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी हा जो आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचा प्रदर्शन इथं मुक्तिकोणपती अभियान आदरणीय दिवंगत अनिल भाऊ यशवंते यांच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम इथं आयोजित करतात. त्यांचं काही दिवसापूर्वी निधन झालेलं आहे. त्याच्यानिमित्तानं त्यांची चळवळ मागे राहू नये म्हणून आम्ही ते सर्व सहकार्य करून हा जो कार्यक्रम त्यांचा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. अर्थात त्यांचं फार मोठं काम आहे. बोरवली लेण्यांमध्ये सुद्धा आपल्याला जे 85 रुपये
तिकीट लागतं ते मुक्त करण्यासाठी त्यांनी फार पराकाष्ठा घेतली आणि त्यानिमित्तानं आपल्याला काही दिवसासाठी ते आपल्याला मुक्तही करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या पुढचं आपल्याला सतत ते मुक्त राहावं म्हणून प्रयत्न करण्याच्या अगोदर केलं आणि त्याच्या अगोदर ते मिळण्याच्या अगोदर अनिल भाऊंचं निधन झालेलं आहे. त्यानिमित्तानं मी त्यांना या अभिवादन करतो आणि या ठिकाणी त्यांचं जे कार्य आहे ते तुम्हाला समजत असून की या ठिकाणी जे सर्व स्लोगन लावले बाबासाहेबांचे विचार लावलेले आहेत त्या विचारातून काहीतरी घ्यावं आणि हे फार कमी आहे आणि मग मला असं वाटतं की बाबासाहेबांचे विचार हे सर्व लोकांच्या जवळ गेलं पाहिजे पोचले पाहिजेत आणि योग्य तऱ्हेने गेलं पाहिजे. जे आता आपण ऐकतो बाबासाहेबांचे विचार ते आपल्याला तोडके मोडके म्हणजे ज्याला सुभाषित म्हणतो आपण ते मांडण्यात आलेलं आहेत आणि पुढे तसंच जातात लोकांच्यामध्ये म्हणून विचार केल्यानंतर आम्हाला कळलं आहे म्हणून मी एक बाबासाहेबांचं पुस्तक संपादन करून त्यांचे सर्व विचार या पुस्तकात मांडावे असा माझा विचार होता आणि मग त्याप्रमाणे मी अंमलात आलेला आहे. बाबासाहेबांचे 1956 सुभाषित अर्थात सुविचार किंवा विचार हे या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे आणि त्या पुस्तकाला नाव दिलेलं आहे विचार बाबांचे मानवमुक्तीचे. याच्यामध्ये बाबासाहेबांनी 1920 ते 1956 नोव्हेंबर 1956 जी भाषणे केलेली आहे लेखन लिहिलेलं आहे समता जनता प्रबुद्ध भारत बहिष्कृत भारत या सर्व पुस्तकामधून किंवा लेखनामधून जे काही बाबासाहेबांनी मांडलेले आहे विचार त्याच्यातल्या सर्व सुभाषित एकत्रित करून त्यांचं डॉक्टर बाबासाहेबांचे आणि मानवमुक्तीचे हे दिनांक 2 या दिवशी संपादक प्रस्ताव लेखक आनंद देवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली ते करण्यात आलेलं आहे. या प्रस्तावाला शुभेच्छा म्हणून बाबासाहेबांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी दिलेले आहे. त्यांना मी प्रत दिल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की असं माझ्या तरी वाचनात आजपर्यंत असं पुस्तक आलेलं नाही आहे आणि या पुस्तकाची गरज तुम्ही भागवली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. जय भीम. आपण या बाबासाहेबांच्या विचाराचा ठेवा घरात घेऊन जावा हीच माझी तुम्हाला शुभेच्छा. हाच बाबासाहेबांना खरं अभिवादन होईल एवढं बोलतो आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. जय भीम. जय भीम.